माननीय अध्यक्ष महोदय, आपल्याला कल्पना आहे की दिनांक 1 मे 2026 रोजी पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथे एक अतिशय वाईट घटना घडली होती, ज्यामध्ये 3 वर्षाच्या एका मुलीवर अत्याचार केला आणि तिची हत्या करण्यात आली होती। 2 मे 2026 रोजी यात FIR दाखल झाला आणि तात्काळ आरोपीला अटक करण्यात आली। यामध्ये केवळ 14 दिवसांमध्ये 16 मे 2026 ला पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं। त्यानंतर 28 मे 2026 रोजी माननीय न्यायालयासमोर आरोप निश्चिती झाली। 26 मे 2026 ला पहिली साक्ष नोंदवण्यात आली आणि केवळ 16 दिवसांमध्ये 55 साक्षीदार यांची तपासणी, उलट तपासणी या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या। त्यानंतर 25 जून 2026 सदर आरोपीला त्या ठिकाणी दोषी म्हणून जाहीर केलं। म्हणजे जवळपास घटना घडल्यानंतर 55व्या दिवशी न्यायालयाने त्याला दोषी ठरवलं आणि त्यानंतर 29 जून म्हणजे आज आरोपीला तिहेरी फाशीची शिक्षा ही न्यायालयाने दिलेली आहे।